झाडाच्या खोडातून खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरातील प्रेमलोक पार्क येथील एका झाडाच्या बुंद्यामधून अचानक वाहत्या पाण्याचा स्रोत सुरू झाला. या झाडाच्या खोडातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रेशर इतका होता की जणू काही एखादा धबधबाच वाहतोय असे हे चित्र पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढली. तर्काच्या ऐवजी वितर्क सुरू झाले. अंधश्रद्धाळू लोकांच्या नजरेत हा दैवी चमत्कार दिसू लागला. मग काय, काही लोकांनी हळद कुंकू हार फुले झाडावर चढवले, झाडाला नतमस्तक झाले, पाया पडू लागले. दैवी प्रसाद म्हणून येथील खोडातून वाहणारे पाणी वंजळीत घेऊन प्राशन सुरू झाले. कथित दैववाद फोफावला. झाडाच्या बुंद्यातून नेमकं पाणी येण्यामागचा कार्यकारण भाव काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही खासगी माध्यमांनी आणि सजग नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला आणि वृक्ष देखभाल करणाऱ्या उद्यान विभागाला संपर्क साधला. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली तेव्हा लक्षात आले की झाडाखालून एक पाण्याची पाईपलाईन गेली आहे. नेमकं याच झाडाच्या मुळाखाली पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे झाडाच्या बुंद्यातील पोकळ बाजूतून फुटलेल्या पाईपमधून पाणी जास्त दाबाने वरती येऊ लागले आणि वरती झाडाच्या खोडातून जिथून पाणी बाहेर पडायला मोकळीक मिळाली त्या ठिकाणाहून पाणी बाहेर पडू लागले असे निदर्शनास आले. या मुद्द्यावर आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. समाजातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत राहा सांगावा.